हॅलो मैत्रिणींनो, मी कल्पना फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला ब्लाऊजवरून मापे घेऊन परफेक्ट अशी पेपर कटिंग कशी करायची ते सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी अगोदर ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते सांगते। तर इथे बघा, मी कटोरी ब्लाऊज घेतलेला आहे। तर हे बघा, आता ब्लाऊजला अशा चांगल्या प्रकारे सेट करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला माप घेण्यास सोपं जाईल। तर आता मी अगोदर उंची घेते। तर बघा, जिथून आपण शोल्डर जॉईंट केलेले असते तेथून ते खाली पूर्ण ब्लाऊज नीट धरून घ्यायचा आणि टेपने उंचीचे माप मोजून घ्यायचे। आता इथे ब्लाऊजची उंची 12.5 इंच आलेली आहे। आता मी शोल्डर घेते। तर हे बघा, मुंड्यापासून ते इथपर्यंत मोजून घ्यायचे। तर शोल्डर आलेले आहे बघा, 2.25 इंच शोल्डर आलेले आहे। तर आता मी मुंड्यासाठी शोल्डर पासून ते इथपर्यंत मोजून घेते। तर हे बघा, मुंडा आलेला आहे 8 इंच। आता फ्रंटसाठी मी हुकपट्टीपासून ते फिटिंगपर्यंत मोजून घेते। तर फ्रंट आलेला आहे 10.5 इंच। नंतर काय करायचे, कंबरचे माप घेताना हुकलूक पट्टी आहे ती सोडून माप घ्यायचे। तर बघा, कंबर आलेले आहे 32 इंच। आता मी अगोदर ब्लाऊज व्यवस्थित सेट करून घेते आणि नंतर मग ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याचे माप घेते। तर बघा, इथे पुढचा गळा 4.5 इंच आलेला आहे। आता पुढच्या गळ्याचे माप झाल्यानंतर मागच्या गळ्याचे माप घेतले। तर बघा, मागचा गळा आलेला आहे 8 इंच। तर आता मी बाही व दंडघेरचे माप घेते। तर बाही आलेली आहे 8 इंच व दंडघेर आलेला आहे 6.5 इंच। तर आता फक्त शेवटचं माप घ्यायचं राहिलेलं आहे, ते म्हणजे कटोरीचं। तर ह्या ब्लाऊजची कटोरी आहे 5 इंच। आता इथे आपले सर्व मापे घेऊन झालेले आहेत। तर आय होप की तुम्हाला ह्या व्हिडिओमधून ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते समजले असेल। तर हे बघा, हे आहे आपल्या ब्लाऊजचे मेजरमेंट। तर आता मी ब्लाऊजच्या बॅक पार्टची पेपर कटिंग कशी करायची ते दाखवते आणि मग दुसरे जे पार्ट आहेत, जसे की कटोरी, फ्रंट, योकपट्टी, बाही, ह्याची पेपर कटिंग मी पार्ट 2 व पार्ट 3 या व्हिडिओमध्ये सांगते। नाहीतर काय होईल, व्हिडिओ मोठा झाला ना, तुम्ही व्हिडिओ बघणार नाही आणि बघितला नाही तर तुम्हाला समजणार नाही। त्यामुळे मी 3 पार्टमध्ये व्हिडिओ केलेले आहेत, तर तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट अशी पेपर कटिंग कशी करायची हे समजून जाईल। तर बघा, पेपर कटिंग करण्यासाठी मी हा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। आता
पेपरच्या बंद बाजूकडे मी उंची घेते. तर उंची आहे 12.5 इंच. तर मी ती घेतली आणि त्यामध्ये प्लस 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचे. आत्ता 1 इंच कशासाठी ॲड करायचे? कारण ज्यावेळेस आपण शोल्डर जोडू त्यावेळेस अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये जाणार आणि ज्यावेळेस आपण बॅकपट्टी जोडू त्यावेळेस अर्धा इंच जाणार. त्यामुळे 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायचे. आत्ता इथे मी अगोदर शोल्डरसाठी गळारुंदी घेते. तर इथे मी गळारुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या कस्टमरनुसार गळारुंदी घेऊ शकता. कारण मी गळारुंदी घेताना कोणते नियम नाही वापरत की शोल्डरवरून एवढी घ्यायची किंवा फ्रंटवरून एवढी घ्यायची गळारुंदी, असं नाही करत मी. त्यामुळे मी तुम्हाला सिंपल मेथड सांगते की गळारुंदी कशी घ्यायची. जर तुमचे कस्टमर जर हेवी नसतील तर तुम्ही 2 इंच गळारुंदी घेऊ शकता आणि जर तुमचे कस्टमर जर खूप हेवी असतील तर तुम्ही 3 इंच किंवा जर जास्तच हेवी असतील तर 3.5 इंच घेऊ शकता. आत्ता मी इथे शोल्डर घेते. तर शोल्डर आहे 2.25 इंच. तर मी शोल्डर घेते आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करते. आत्ता आपण काय करायचे, जे काय आपली गळारुंदी असेल ती व शोल्डर आणि प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेले हे तिन्ही टोटल करायचे आणि टोटल करून जेवढं काही माप येईल ते मुंडा म्हणून घ्यायचे. आत्ता इथे आपले उंची, शोल्डर व मुंडा तयार आहे. आता आपण फ्रंट घेऊयात. तर इथे फ्रंट आहे 10.5 इंच. तर 10.5 इंच मी फ्रंट घेते व त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करते. इथे आता माझे फ्रंटचे माप घेऊन झालेले आहे. आता मी कंबर घेते. तर इथे माझ्या ब्लाऊजच्या कंबरचे माप 32 इंच आहे. तर 32 इंचाचा चौथा भाग करायचा आणि त्यामध्ये प्लस 2.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचे. तर चौथा भाग कसा करायचा, तर मी तुम्हाला 2 पद्धती सांगते. त्यातली पहिली पद्धत म्हणजे टेपवर 32 इंच घ्यायचे आणि टेप 2 वेळा दुमडायचा. 2 वेळा दुमडल्यानंतर जेवढं काही माप येईल तो आपला चौथा भाग असेल. तर हे बघा, मी टेप 2 वेळा दुमडला की बरोबर कंबरेचा चौथा भाग 8 इंच आला. तर इथे मी 8 इंच घेत. तर कंबरेचा चौथा भाग करायची दुसरी पद्धत म्हणजे भागाकार करणे. तर इथे मी कंबर घेतली 32 इंच भागिले 4 केले. भागाकार करून जेवढं काही येईल तो आपला असेल कंबरेचा चौथा भाग. तर इथे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे
8 इंच कंबर घेतली आणि 2.5 इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करून घेतले. आता मी कंबर व फ्रंट जोडून घेते. कंबर व फ्रंट जोडून झाल्यानंतर मी अर्धा इंच घेऊन मुंडा डाऊन करते. म्हणजे काय होईल, अर्धा इंच जर मुंडा डाऊन केला तर मुंड्यामध्ये ज्या चुन्या किंवा फुगा पडतो तो पडणार नाही. आता मी बॅक साईडच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इथून ते इथपर्यंत 1 इंच घेते आणि बॅक साईडच्या मुंड्याचा आकार देते. आत्ता बॅक साईडच्या मुंड्याचा आकार देऊन झाल्यानंतर मी फ्रंटच्या मुंड्यासाठी जिथून मुंडा डाऊन केलेला होता तिथून 1 इंच वरती घेऊन फ्रंटच्या मुंड्याचा आकार देते. आता मुंड्याचा आकार देऊन कंप्लीट झाल्यानंतर बॅक साईडचा गळा काढू. त्यासाठी मी 2.5 इंच गळा रुंदी घेतली. नंतर खाली अर्धा इंच शोल्डरचे शिलाई मार्जिन सोडले व तिथून खाली जो काही आपल्या गळ्याची लांबी असेल ती टाकली. तर इथे माझी 8 इंच होती म्हणून मी 8 इंच घेतली. नंतर खालून देखील 2.5 इंच घेऊन एक बॉक्स तयार करून घेऊयात आणि बॅक साईडच्या गळ्याचा आकार देऊयात. आत्ता इथे ऑलमोस्ट बॅक पार्टची कटिंग होत आलेली आहे. तर आता फक्त टक्स राहिलेत. तर टक्ससाठी मी ब्लाऊज घेतला आणि त्यावरती टक्सची रुंदी टाकली व नंतर मग टक्सची लांबी मोजून घ्यायची आणि तेही टाकायची. नंतर अर्धा इंच घेऊन टक्स जॉईंट करून घ्यायचे. तर इथे आपली बॅक पार्टची पेपर कटिंग करून झालेली आहे. तर आय होप तुम्हाला ब्लाऊजच्या बॅक पार्टची पेपर कटिंग कशी करायची ते समजले असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला पार्ट 2 व पार्ट 3 चा व्हिडिओ लवकरच मिळून जाईल. थँक यू फॉर वॉचिंग.